माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आपल्यासोबत आहेत। सर, महाविकास आघाडीच्या बैठका झालेल्या आहेत आणि त्यात महत्त्वाचा निर्णय झालेला आहे। लोकसभा निवडणुकीसाठी संविधान महत्त्वाचा मुद्दा होता, आता विधानसभेसाठी महाराष्ट्राचा स्वाभिमान हा मुद्दा महत्त्वाचा असणार आहे। काय नेमकं सांगाल? महाराष्ट्राचा स्वाभिमान कुठे आहे? शोधावं लागेल महाराष्ट्राचा स्वाभिमान। दिल्लीच्या तख्तापुढे मुजरा करणारे महाराष्ट्राचे नेते 2-2 महिने त्या दिल्लीत बसून होते आणि त्यांना सांगत होते दिल्लीचे वरिष्ठ नेते, सर्वे येतोय थांबा, सर्वे थांबा, आणि आमचे नेते बसून होते हाताला घडी घालून। कुठे महाराष्ट्राचा स्वाभिमान? 40-42 कंपन्या महाराष्ट्रातून उचलल्या आणि गुजरातला टाकल्या। कुठे महाराष्ट्राचा स्वाभिमान? म्हणजे गुजराती माणसांनी महाराष्ट्र टेक ओव्हर केला आहे, सगळा टेक ओव्हर करून टाकलाय। अयोध्याचा पराभव का झाला ह्याची कारणीमीमांसा करा। अयोध्याचे सगळे कॉन्ट्रॅक्ट हे केंद्र सरकारने गुजराती माणसांना दिले होते आणि तिथली संपूर्ण जनता एकत्र झाली आणि ओपन सीटवरनं मागासवर्गीय माणूस निवडून आला। जनतेच्या मनात स्वत्वाचा स्वाभिमान असतो, राज्याचा स्वाभिमान असतो। राज्याचे उद्योगधंदे सांभाळणारी माणसं जर मरायला लागली तर काय परराज्य पोषण्यासाठी आम्ही जन्माला आलोय काय? संविधान बदलण्याचा फटका जो आहे तो सत्ताधारी पक्षाला मोठा बसला। आता महाराष्ट्राचा स्वाभिमान यामुळे जो आहे तो महाविकास आघाडीला फायदा असं आहे की तुम्ही महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणजे आता मनुस्मृती आम्ही आणणार, म्हणजे त्यांचे श्लोक घेऊन येणार। म्हणजे काय हो, मनुस्मृतीत काय लिहिलंय? चातुर्वर्ण्याचा जन्म हा मनुस्मृतीत झाला असं कोण म्हणालं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आणि ते पुस्तक त्यांनी जाळून टाकलं। ते पुस्तक तुम्ही परत आणण्याचा प्रयत्न करताय, म्हणजे इथे परत एकदा शिक्षणापासून तुम्ही दलितांना वंचित ठेवणार, देवळापासून पाणवठ्यापासून त्यांना वंचित ठेवणार, परत क्षत्रिय वैश्य शूद्र असे भाग पाडणार। काय चालू आहे? पुरोगामी महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवली, तुम्ही या देशाची, या महाराष्ट्राची दुर्दशा करताय। उद्यापासून अधिवेशन सुरू होत आहे, शेवटचं हे अधिवेशन असणार आहे, त्यामुळे महाराष्ट्राचा स्वाभिमान हे जे मुद्दे आहेत उद्यापासून पाहायला मिळतील। हम मर जाएंगे महाराष्ट्र के सम्मान में, खेलने नहीं देंगे महाराष्ट्र के सम्मान से। काय नेमके मुद्दे असणार उद्यापासून? सांगितलं ना, महागाईचा मुद्दा आहे, शेतकऱ्यांचा मुद्दा आहे, मनुस्मृतीचा मुद्दा आहे, बेरोजगारीचा मुद्दा आहे, महिला सक्षमीकरणाचा मुद्दा आहे, महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा मुद्दा आहे, ड्रग्सचा मुद्दा आहे, इथली ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा आहे, अनेक मुद्दे आहेत। आणि परत उद्यापासून परवा बजेट आहे, बजेटमध्ये तर दिसेलच तुम्हाला की सत्ताधारी विरोधी पक्षांना अडचणीत आणण्यासाठी सरकारी यंत्रणेचा, सरकारी पैशाचा वापर करून आपापल्या आमदारांना कसे हजारो कोटी रुपये देणार आहे। पाहतोय अनेक मुद्दे जे आहेत ते उद्यापासून असतील, मात्र महाराष्ट्राचा स्वाभिमान हा विधानसभेमधला जो आहे तो महत्त्वाचा मुद्दा असणार आहे आणि आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये हाच मुद्दा लावून धरणार असल्याचं जितेंद्र आव्हाड सांगितलं पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन अरविंद वर्गे सरसुणे, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।